समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळामध्ये होण्याची शक्यता। मुंबई नाशिक महामार्गावरती आमणे इंटरचेंज जवळ रस्त्याचं काम अपूर्ण कामामुळे लोकार्पण लांबणीवरती गेल्याची माहिती आहे। सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये राडा। ठाकरे गटाच्या नेत्यांकडून ठेकेदाराच्या बॉडीगार्ड्सना मारहाण। पंचायत समिती सावंतवाडीच्या इमारत बांधकाम ठेकेदारावरून मारहाण झाल्याची माहिती। बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 69व्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ। भाषणाच्या वेळी सभासद माकड म्हटल्यामुळे गोंधळ झाल्याची माहिती। 2 गटाच्या वादामध्ये पोलिसांचा हस्तक्षेप। नांदेडच्या हदगाव तालुक्यामधल्या मनाठामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर। सीएससी केंद्र चालकाकडून कागदपत्रांची अफरातफर करून 37 जणांची फसवणूक। जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू। भांडूपमध्ये शाळकरी मुलीचा अजब प्रकार। आई रागावल्यामुळे स्वतःच्याच अपहरणासह लैंगिक अत्याचाराचा केला बनाव। घटनाक्रम आणि पुरावे यामध्ये तफावत आढळल्यानंतर बनाव असल्याचं उघड। यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर। 8 ऑक्टोबरच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।